भारत राष्ट्र समिति में शामिल होने वाले शख्सियात में एक अहम नाम एनसीपी के सीनियर लीडर बालाजी शेरके पाटिल का जुड़ गया है। बालाजी शेरके पाटिल ने एनसीपी छोड़कर बीआरएस पार्टी में शमूलियत इख्तियार कर ली है। तेलंगाना के वजीर आला केसीआर के नांदेड़ दौरे के मौके पर बालाजी शेरके पाटिल ने अपने सभी दोस्त अहबाब के साथ बीआरएस पार्टी में शमूलियत इख्तियार कर ली है। बालाजी शेरके पाटिल को बीआरएस में शामिल करवाने में जिन अफराद ने अहम रोल अदा किया है, इनमें बीआरएस के सीनियर लीडर दस्तगीर खान पठान, जाकिर चाउश, एमएलए जीवन रेड्डी, रविंदर सिंह और दीगर अफराद के नाम शामिल है। बीआरएस पार्टी की जानिब से उन्हें लातूर में पार्टी के तौसी व इस्तेहकाम की सारी जिम्मेदारी दी गई और ये उम्मीद भी की जा रही है कि अहमदपुर असेंबली हलके से वो बीआरएस के इम्कानी उम्मीदवार हो सकते हैं। बालाजी शेरके पाटिल मशहूर सनतकार सूरज ग्रुप के चेयरमैन रमेश पारसेवार के काफी करीबी माने जाते हैं और इन दोनों के बीआरएस में शामिल होने से पार्टी को काफी मजबूती मिली है। बालाजी शेरके पाटिल बीआरएस में शामिल होने पर पार्टी के सीनियर लीडर दस्तगीर खान पठान और जाकिर चाउश ने उनसे मुलाकात करके उनकी शालपोशी की, फूल देकर पार्टी में गर्मजोशी के साथ इस्तकबाल किया और उन्हें मुबारकबाद दी। बालाजी शेरके पाटिल ने बीआरएस पार्टी में शामिल होने की वजूहात का और मुस्तकबिल को लेकर अपने अज़ाइम के बारे में कुछ इस अंदाज में मालूमात दी। नमस्कार, मी बालाजी शेळके पाटील। मी काल बीआरएसमध्ये प्रवेश केलेला आहे। माननीय मुख्यमंत्री आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि बीआरएसचे प्रमुख यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये रमेश शेठजी पारसेवार आणि मी स्वतः आम्हाला आमंत्रण दिलं होतं। आम्ही त्यांना भेटलो, त्यांचे विचार आम्हाला पटलेले आहेत। मी एक शेतकरी कुटुंबातला शेतकरी आहे आणि शेतीला वीज, पाणी आणि प्रत्येक गावात शेतकऱ्यांना जे तेलंगणा मॉडेलमध्ये त्यांनी जे सुविधा दिलेली आहे, ही सुविधा बघून आणि आज सामाजिक कार्यामध्ये किंवा जे मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करत होतो, तर ते त्यांच्यापेक्षा यांच्याकडे चांगलं काम, चांगलं मॉडेल आहे म्हणून मी त्यांच्यासोबत जाण्याचा विचार केला आणि काल मी त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बीआरएसमध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्यांनी काम करण्याची जिम्मेदारी दिलेली आहे आणि सध्या त्यांनी लातूर जिल्हाची जिम्मेदारी आपल्यावर दिलेली आहे आणि रमेश शेठ पारसेवार यांना नांदेड दक्षिणची आणि नांदेडची पूर्ण आणि जाकीरभाई आणि पठाण साहेब, सर्वदे साहेब हे सर्व काल होते। या सर्वांच्या सहकार्याने आणि तिथं जे आमचे रागी साहेब आणि रविंदर सिंगजी, रेड्डी साहेब, जगन रेड्डीजी आणि बीबी पाटील साहेब खासदार यांना आम्ही काल भेटलो। सर्वांनी शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आणि केसीआर साहेबांचे विचार महाराष्ट्रातील प्रत्येक गावामध्ये आणि प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याचा संकल्प आम्ही घेतलेला आहे आणि या संकल्पाला पुढे नेण्याचं काम आम्ही बीआरएसच्या माध्यमातून करू, एवढेच मी माझे विचार मांडतो। दोन शब्द। जय हिंद, जय महाराष्ट्र।